महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा थोड्याच वेळात सुरू होणार आहे। सध्या आपण मंचावरती आहे, ज्या ठिकाणी हे सगळं मोर्चा जो आहे तो थांबेल आणि त्याच्यानंतर एकूणच कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। स्वतः मनसेचे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत। सर, याच ठिकाणी मोर्चा येऊन थांबणार आहे आणि त्याच्यानंतर भाषणं देखील होणार आहेत। मात्र आजच्या या मोर्चामध्ये मनसेमुळे कुठेतरी काँग्रेस या संपूर्ण मोर्चापासून दूर आहे अशी चर्चा या निमित्ताने मला वाटतंय। पण मला असं वाटतं की काँग्रेसची लोक पण या मोर्चामध्ये येणार आहेत, त्यांचे प्रमुख लोक पण येणार आहेत। आजच्या या मोर्चाच्या ठिकाणी एवढ्या पक्षांचे या ठिकाणी झेंडे लागलेले आहेत, मात्र काँग्रेसचा एकही झेंडा एकही बॅनर या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देखील आजच्या या कार्यक्रमाला कुठेतरी त्यांनी पाठ फिरवली अशी एक चर्चा नाही, आता मला असं वाटतं की मी त्यांना भेटलो होतो, त्यांच्याशी बोललेलो आहे। त्यांचे काही लोक सुरुवातीपासून येत आहेत, ते येणार आहेत। कोण कोण येणार आहे तुमच्याशी काय बोलणार? बाळासाहेब थोरात वजय वडेट्टीवार वगैरे वगैरे लोक येणार आहेत असं आम्हाला सांगितलेलं आहे। पण मनसेने कायमच परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे किंवा यूपी बिहारमधील नागरिकांच्या संदर्भात झालेली जी मारहाण आहे, मनसेच्या याच भूमिकेमुळे येणाऱ्या बिहार निवडणुका ज्या आहेत त्यांच्या अनुषंगाने काँग्रेस जी आहे ती मनसेपासून आणि या मोर्चापासून दूर राहते अशी चर्चा। असं मला वाटत नाही, पण ठीक आहे, आता त्यांच्या मनामध्ये काय त्याची मला कल्पना नाही, पण ते लोक येतील याची मला खात्री आहे। तुम्ही खात्री मगाचपासून व्यक्त करत आहात, मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे, एकाही ठिकाणी कुठेही काँग्रेसचा बॅनर नाहीये, झेंडा नाहीये, ही सगळी परिस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करता? कसं इथे आमचे निर्णय आम्ही ही कशाची चिन्ह? इथले निर्णय जे पक्षाचे प्रमुख इथे आहेत, त्याचे पवार साहेब आहेत, राजसाहेब आहेत, उद्धव साहेब शेका पक्षाचे आहेत, कम्युनिस्टवाल्यांचे आहेत, ते निर्णय घेऊ शकतात इथल्या इथे, पण त्यांच्या लोकांना दिल्लीला विचारावं लागतं। तो पण त्यांना दिल्लीचा निर्णय मिळत नाही, तो पण ते काही करत नाही। बाकी निरोप आला की ते येतातच। खरं तर राज ठाकरे दक्षिण मुंबईत दाखल झालेले आहेत, ते किती वाजता येणार? नाही, आता ते येऊन वेस्टर्न हॉटेलला थांबलेले आहेत। आता उद्धव साहेब पण येतील आणि बाकी कम्युनिस्ट वगैरे लोक पण तिकडे गेलेले आहेत, ते सगळे मोर्चाला येतील फॅशन स्ट्रीटला। तर काँग्रेसचे प्रमुख नेते जर या ठिकाणी पाठ फिरवत असतील तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांची ताकद मुंबईमध्ये आहे, ती सगळे कार्यकर्ते सगळे लोक रस्त्यावरती उतरतील। काँग्रेसची लोक जी आहेत ती निश्चितपणे येणार आणि मोर्चात सहभागी होणार। शेवटी कार्यकर्ता हाच महत्त्वाचा असतो आणि तो कार्यकर्ता जमिनीवरचा आला की बरेचसे विषय मार्गाला लागतात। आपण पाहतो आहोत की बाळा नांदगावकर आपल्याशी बोलत होते आणि काँग्रेसचे नेते येतील, सोबतच त्यांचे कार्यकर्ते देखील रस्त्यावरती उतरतील आणि या मोर्चाला ताकद देतील असा विश्वास जो आहे तो बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे। कॅमेरामन सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।